100% पूर्ण संपूर्ण विश्वासानं विजयभाऊ निवडून येणार आहे. 1001% त्यांच्या मागं पूर्ण पब्लिक आहे. आणि खासदार भुमरे साहेब, आताचे जे खासदार साहेब आहे संदीपांजी भुमरे साहेब, यांनी तळागाळातल्या लोकांपर्यंत काम पोहोचेल. यांचं काय गोटे परत म्हणजे विहिरी सगळ्याला जे काय अपेक्षा आणि कधी पण साहेबाच्या गाडीच्या काचा ओपन असतात. आतापर्यंत आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठलाही नेता असं झालेलं नाही. आला की मुंडे साहेबानंतर आम्ही तर भुमरे साहेबच मानतो. हां, म्हणजे एकमेव जे जनतेतले लोक आहे यांना जनतेची नाळ पूर्ण माहीत असते. आणि साहेबांच्या म्हणजे कधी पण गाडीच्या काचा एक जरी कार्यकर्ता रस्त्यावर उभा असला तर साहेब कंटिन्यू त्याच्यासाठी याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतात आणि नंतर त्यांची प्रतिक्रिया देऊन त्याचं समाधान करतात. त्याच्यामुळं लोकांना काय विजयभाऊला एकदम म्हणजे विशेष नाही, 1001% विजयभाऊ निवडून येणार आहे. आपल्या गटामध्ये विजयभाऊचा हायटेक प्रचार आहे आणि या अनुषंगाने आणि त्यांचं कामसुद्धा आपल्या याच्यामध्ये खूप आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठीचा जो बैलगाडा शर्यत आयोजित केली होती ही जवळपास मराठवाड्यामध्ये पहिल्या क्रमांकाची हे राहिली आहे. त्या अनुषंगाने आधीच काही म्हणजे त्याच्याबद्दल आज जी परिस्थिती बैलगाडा शर्यत मालकांची आहे तर ही कुठंतरी फार खसवलेली आहे. आपण आपल्या संभाजीनगर तालुक्यातले, जिल्ह्यातले असतील, तालुक्यातले असतील, बाहेर जाऊन जे बैलगाडा मालक खेळ खेळतात याला कुठंतरी 20-25 हजार रुपये खर्च येतो. तर विजयभाऊच्या माध्यमातून असं ठरवलं गेलं की आपली बैलगाडा शर्यत जे आपले शेतकरी आहे, बैलगाडा मालक आहे, हे कुठंतरी खचून ना जावं यासाठी त्यांनी आपल्या पट्ट्यात, आपल्या भागात, संभाजीनगरच्या भागात बैलगाडा शर्यत जितक्या ताकदीनं वाढवता येईल तितक्या ताकदीनं आम्ही वाढवत आहोत. तर विजयभाऊचं इतकं योगदान आहे आमच्या उमेदवाराचं तर त्यांनी खूप मनापासून या बैलगाडा क्षेत्रातील गाडी मालकांचं खूप हे करून केलेलं आहे. मी बैलगाडा शर्यतीच्या वेळेस आम्ही उपस्थित होतो, तो सगळा सीन आम्ही बघितलेला आहे. आणि अशा प्रकारचा जवळपास मराठवाड्यामध्ये पहिलाच प्रयोग होता. पहिला ते आपलं याला चालतं आपलं पहिलं ते मराठवाड्यात पहिला खेळ बी आम्हीच घेतलेला होता इथं ह्याच पाठीवर सेकंड टोकांना. आणि त्याच्यानंतर हा खेळ बी आम्हीच ठेवला. म्हणजे आम्हाला काहीतरी जाणवलं त्याचं का आपले बैलगाडा मालक जे असतील हे कुठंतरी खचून ना जाव, कुठंतरी काही याला कमतरता ना भासावं म्हणून संभाजीनगर शहराच्या आजूबाजूला खेळ होऊ लागले जातात. विजयभाऊचं तसं निवडणुकीच्या अनुषंगाने ते रिंगणामध्ये आहेत किंवा निवडणूक लढवतात असं नाही. त्यांचं स्वतःचं एक काम आहे या पूर्वीचं, एक तरुण तडफदार व्यक्ती म्हणून. त्यांचा स्वभाव एकदम सरळ आहे आणि कोणी पण त्यांच्यापर्यंत पण जरी पोहोचलं तरी ते समाधान करून सगळं व्यवस्थित हे करतात, हाताळतात. आणि आम जनतेतले माणसं आहेत हे जे लोक आहे आमची, हे आम जनतेतले माणसं आहे म्हणून लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे. एवढंच. काल आम्ही नमानी बंजारी समाजाच्या काही कार्यकर्त्यांची मुलाखती घेतल्या. त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की विजयभाऊसारखा उमेदवार नाही आणि एक गठ्ठा बंजारा समाजाची मतं करण्यात 100% साहेब ते जे बोलले त्यांच्या अंतकरणातून बोलले. त्यांनी काय असं कोणत्या गोष्टीनं नाही, जे लोकांना काय अपेक्षित ज्या गोष्टी आहे त्या जर सगळ्या गोष्टी माणसाला खासदार साहेबाच्या माध्यमातून, आमदार साहेबाच्या माध्यमातून सगळं काही पुरेपूर्ण सगळ्या गोष्टी होतात तो लोक त्यांच्याबद्दल समाधानी आहे. सर्व समाजामध्ये त्यांचं चांगलं काम आहे. हो, सगळ्या समाजात क्रेज आहेच ना. विजयभाऊ पण म्हणजे चांगला उमेदवार आहे, आम्हाला एक चांगला उमेदवार मिळालेला आहे. आणि आता ते दाखवायला लोकांना एक हे. आपण या अनुषंगाने मतदारांना काय आवाहन करणार आहे? नाही, मतदारांना सगळ्यात मग अगोदर सगळ्यांनी विचार केलेला आहे का भुमरे साहेब झाले, विलास बाप्पू झाले आणि विजयभाऊ झाले, त्यांच्या विकासाला धनुष्यबाण विकासालाच प्राधान्य दिलेलं आहे. आणि साहेब आज विकासच बोलतोय. हा, जे काय आज जी या कार्यालयावर गर्दी आहे ही गर्दी फक्त विकासाची आहे. कुठल्याही लोभ नाही, काही नाही, पण विकासाची या मुद्द्यावर सगळे लोक एक झालेले आहेत. आपलं काय? माझं नाव रामेश्वर बाबूराव डोईपुडे. मी आडगाव सर्कलमधील भालगाव गावाचा नागरिक आहे. आपलं काय नाव? एकनाथ कुंडलिक घोडके. मी आडगाव सर्कलमध्ये 5 माझं गाव आहे.